तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे दिव्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो किराणा आणायला. तर किराणा वगैरे सगळं घेऊन झालं. त्यांना म्हणलं तुम्ही बिल द्या, तोपर्यंत आम्ही किराणा गाडीत ठेवून घेतो. आणि ट्रॉलीन ते खाली घेऊन आलो. ऊन तर खूप लागत होतं. मग त्यांना म्हणलं माझ्यासाठी काहीतरी थंड पण आणा. मग ते थंड घेतलं आणि गाडीत बसलून निघालो. येताना मम्मी म्हणली काय खायचं का? मग म्हणलं पावभाजी खायची, मला पावभाजी खूप आवडते. आळंदी फाट्यावर मस्तपैकी पावभाजी खाल्ली आणि आईन तात्या दोघं जण घरी होती. मग त्यांना पण खाण्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणलं. मग कलिंगड घेतलं त्यांच्यासाठी आणि घरी आलो. सगळा किराणा चेक करत होतो बरोबर आहे का नाही. मम्मीला म्हणलं आता एवढा पसारा काढलायस तर डब्यात भरून ठेवू. मम्मी म्हणली नको, उद्या जरा भांडी घासू आणि मग सगळे डबे भरून ठेवू, म्हणजे कसं स्वच्छ जरा मला उद्या दुपारी काही झोपायला भेटणार नाही. मम्मी माझ्याकडून फळीची भांडी घासून घेणार म्हणजे घेणारच. आणि आम्ही सोळूच्या साईल मार्टमधून किराणा आणतो. तिथल्या सामानाची क्वालिटी चांगली असती. आणि त्याच्यानंतर बघू शकता एवढं सगळं फक्त माझ्या एकटीसाठी खायला आहे. दुपारचं थोडा वेळ आहे तर मम्मी म्हणली फ्रीज साफ करून घे. बघू शकता तुम्ही, काहीच नाही झालेलं तरी मला फ्रीज साफ करायला लावलंय. मग मम्मी आहे, तिने सांगितलेलं काम तर ऐकावंच लागतं. मग म्हणलं चल ठीक आहे, घेते साफ करून. मग सगळ्यात पहिल्यांदा फ्रीजमधली भांडी सगळी काढून घेतली आणि घासून अशी साईडला सुकायला ठेवली. आणि बाकी फ्रीज सुकस तोपर्यंत म्हणलं सकाळी धुतलेले कपडे वाळले असतात. मग ते कपडे घेऊन आले आतमध्ये, तोपर्यंत फ्रीज सुकला होता. मग ती भांडी लावून घेतली आणि इकडे चहाचा पण टायमिंग झाला होता. मग आईसाठी कोरा चहा करायला ठेवला आणि हे बाकीचं सामान सगळं फ्रीजमध्ये लावून घेतलं. आणि आजचा मिनी ब्लॉग इथंच संपवते. तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. दिव्या थिटे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.